हॅलो नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी होमकुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि माझ्या चॅनल वरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे मुळ्याचे पराठे. तर मुळ्याचे पराठे बनवण्यासाठी मी एक मुळा घेतलेला आहे आणि मुळ्याची पानं घेतलेली आहे, ती कवळी पानं आहेत सगळी. तर हे एवढी सारी पानं मी इथे घेतलेली आहे. मस्त फ्लेवर असलेली, छान चव लागणारी मुळ्याची पराठे आपण करणार आहोत. कारण मुळ्याची भाजी थोडासा तीव्र, ह्याला वास असतो एक प्रकारचा, त्यामुळे बरेच जण मुळ्याची भाजी खात नाही आणि मुलं तर अजिबात खायला मागत नाही. मुळा खाणं अतिशय चांगलं आहे. हिवाळा चालू आहे आणि सिजनेबल भाजी आहे. भरपूर प्रमाणामध्ये कवळी मुळे आपल्याकडे यायला लागलेली आहे. तर हे दोन्हींचाही मी इथे वापर करणार आहे. तर सर्वात आधी मला ह्या काड्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत पाल्याच्या. इथून मी कट केलेलं आहे ही भाजी. तर या काड्या मी इथे वेगळ्या केलेल्या आहेत. तर ह्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत. आपण टाकून घेऊया काड्या आणि सध्या आपण मिक्सरचं भांड ठेवूया बाजूला. आणि आता इथे जी भाजी आहे आपली, तर ही व्यवस्थित आपण इथे कापून घ्यायची आहे. मला ज्या पद्धतीने ती कापता येईल त्या पद्धतीने कापा. फक्त ती बारीक कापली गेली पाहिजे, कारण थोडेसे पानं आपले त्यात दिसायला हवे. तसं नसेल करायचं तर तुम्ही अगदी सगळी भाजी पण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरवून घेऊ शकता. तर इथे भाजी आपण कापून घेतलेली आहे. आणि आता मुळ्याचं तुम्ही असे किसणीच्या साह्याने किसून घेऊ शकता, किंवा तुम्हाला तसंही आवडत नसेल तर मग तुम्ही बारीक तुकडे करून आणि मिक्सर मध्ये त्याची प्युरी करून घेऊ शकता. पण असं केलं तर पराठे खरंच खूप छान येतात, चविष्ट होतात. हे बघा, मी बारीक चाळणीने किसून घेतले, बघू शकता. किसायला अजिबात वेळ लागत नाही. हे संपूर्ण मुळा माझा आहे बघा, किसून झालेला आहे. बारीक आपण मुळा किसून घेतलेला आहे. आणि या मुळ्याचं असं पाणी वगैरे आपल्याला काढून टाकायचं नाहीये, कारण मुळ्याचं जर आपण पाणी काढलं तर मुळा खायला काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं नाहीये. तर इथे भाजी कापून झालेली आहे, मुळा आपला इथे किसून झालेला आहे. तर आता हे जे आपल्याला आपण मुळ्याच्या भाजीच्या जे ते आपण इथे कापून घेतलेले आहेत जाड्या अशा. तर इथे 6-7 मिरची याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि थोडीशी अगदी ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत, पूर्ण कोवळ्या काड्या आहेत, या मी इथे वाटणामध्ये घालते. आणि एक 7-8 मी घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या. आणि 1 टीस्पून मी घेणार आहे जिरे. आणि आता हे मला छान बारीक वाटायचं आहे. पाण्याचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा आहे. ते बिना पाण्याचा वाटण्याचा इथे मी हा पूर्ण प्रयत्न करणार आहे, कारण आपल्या काड्यांमध्ये पाणी असतं. पाण्याचा जास्त वापर केला तर पातळ होऊ शकतं, किंवा जास्त प्रमाणामध्ये आपले हे पराठ्याचं मिश्रण होऊ शकतं. म्हणून आपल्या इथे पाण्याचा वापर कमीत कमी लक्षात ठेवून इथे करायचा आहे. तर हे मी मिक्सरला छान फिरवून घेते. तर इथे बघा, इथे बिना पाण्याचं आपण हे वाटलेलं आहे. बिना पाण्याचं हे छान वाटता येतं. तर इथे आपण एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण घेऊ. हे 1 वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. हे बघा, दुसरी वाटी भरलेली नाहीये, थोडीशी रिकामी आहे. तुम्ही पीठ जास्त वापरू शकता. जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे
पराठे बनवायचे आहे थोड्या प्रमाणामध्ये इथे तुम्ही हे पीठ वापरू शकता. तर इथे बघा अगदी 3 ते 4 चमचे इथे फक्त आहे हे बाजरीचं पीठ. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतलात तरी सुद्धा चालेल. इथे 3 टीस्पून मी इथे वापरणार आहे चण्याचं पीठ. छान टेस्ट येते. 1 चमचा इथे मी गरम मसाला घातला. आपल्याला चटपटीत एकदम आपले पराठे करायचे आहेत, जेणेकरून आपले लहान मुलं सुद्धा हे पराठे छान खातील. आणि इथे मला घ्यायचं आहे अर्धा चमचा इथे घेतलेले आहे मी आमचूर पावडर, आणि अर्धा चमचापेक्षा कमी आहे हिंग, आणि आता चवीपुरतं मी इथे घालणार आहे मीठ. व्यवस्थित मीठ आपण याच्यामध्ये घातलं तर टेस्ट आपली छान येते. इथे आपले सुके मसाले घालून झालेले आहेत, आणि इथे आपण आता घालणार आहोत आपलं वाटण केलेला मसाला. आपण घालून घेणार आहे आपला मुळा. आता घालायचे आहे आपला पाला जो आपण कापून घेतलेला आहे बारीक. इथे आपल्याला पाण्याची गरज असेल तरच इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे, अन्यथा आपल्याला इथे पाणी वापरायचं नाहीये, कारण मुळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. तर आधी सर्व व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. इथे आपण बिना पाण्याचं जेवढं मिक्स करता येईल तेवढं आपण इथे केलेलं आहे. तर आता इथे आपण अर्धा ग्लास पाणी इथे घालून घेतलंय. ग्लास पूर्ण भरलेला नव्हता, अर्धा ग्लास पाणी आपण घेतोय, आणि आपल्याला जशी गरज असेल तसं आपण इथे पाणी वापरणार आहे. आपले मसाला आपण इथे मिरची वगैरे आपण इथे वाटलेली होती त्याच ह्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आपण चपातीला पीठ मळतो सेम आपल्याला तसं पीठ इथे मळायचं आहे. अर्धा टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे याच्यावर. एक 5 मिनिटं आपण असंच भिजवलेला आपला पराठ्याचा उंडा बाजूला ठेवतो, आणि नंतर आपण पराठे लाटायला घेणार आहे. इथे एक ठेवलेला आहे मी लोखंडी तवा. इथे आपण लाटायला घेणार आहे पराठे. थोडस इथे गव्हाचं पीठ आपण टाकलेलं आहे पोळपाटावरती. आपल्याला ज्या आकाराचे हवे, जेवढे मोठे लहान तेवढं आपण इथे पीठ घेतलेलं आहे. थोडस पीठ आपण ह्याला लावलेलं आहे. ह्याला आता थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचंय. एक फोल्ड आपण केलेलं आहे. तेलाचा वापरही असं खूप जास्ती नाही करायचा आहे, पण आतमध्ये आपण तेल याला लावलेलं आहे. आता हे छान आपल्याला लाटत घ्यायचंय. हे पराठे नक्की ट्राय करा, खूप छान टेस्टी लागतात, आणि केव्हाही तुम्ही बनवू शकता. झटपट होणारा पदार्थ आहे. जाड एकदम नाही ठेवायचंय, छान असं पातळ लाटला तर भाजताही लवकर येतो आणि खमंग भाजला जातो. हे बघा इथे आपला पराठा हा लाटून तयार झालेला आहे. तवा गरम झालेला आहे. थोडस आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने इथे मी थोडस तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. मी इथे तुपाचा वापर करू शकता आवडत असेल तर. थोडस अगदी आपण इथे हलक्या हाताने तूप किंवा तेलाचा वापर तुम्ही इथे करू शकता. स्पॅच्युलावर घेऊन मी स्प्रेड केलेलं आहे सगळीकडे. फक्त थोडस आपण या बाजूने पण थोडस तेल असं सगळीकडनं लावून घेऊ.
सगळ्या साईडने आपल्याला छान खमंग आपला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठ्यांचा एकदम खमंग वास इथे सुटलेला आहे किचन मध्ये. असेच सर्व पराठे मी इथे बनवून घेणार आहे. संपूर्ण पराठे, मुळ्याचे पराठे इथे आपले तयार झालेले आहेत. तर इथे आपले मुळ्याचे पराठे आपण इथे तयार केलेले आहेत. नरम मऊ सगळ्यांना खाता येणारे आणि चविष्ट असे हे पराठे इथे आपले तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. तुम्ही हे पराठे रायत्या बरोबर खाऊ शकता, दह्या बरोबर खाऊ शकता, तिळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा हे तसे सुद्धा खाऊ शकता. तूप लावून हे पराठे छान लागतात. मुलं सुद्धा डब्याला नक्की नेतील. तर हे पराठे जरूर ट्राय करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.